नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला इंटरेस्टिंग अशा गोष्टी पाहायला मिळणार आहे. आज आपण पाहत आहोत अर्जुनीचे सर्वांना एक ठिकाणी बसून आता सांगू लागलेलं आहे की आम्हाला जी माहिती कळली आहे ती तुम्हाला कळायला हवी, म्हणून आज सगळ्यांना मी इथे बोलवले. तर इथे कल्पना म्हणू लागते की नक्की काय बोलताय तुम्ही. तर आता इथे अर्जुन सांगू लागतो का आपण ज्या व्यक्तीला इतक्या दिवसापासून शोधत होतो ती आपली तन्वी दुसरी तिसरी कोणी नसून ही आपली सायलीच आहे. तर हे सगळं काय चाललं आहे म्हणून सगळेजण इकडे तिकडे पाहू लागतात आणि सगळे मात्र म्हणत असतात की असं कसं शक्य आहे. तर अर्जुन म्हणतो हे शक्य झालं आहे म्हणून तर तुम्हाला सगळ्यांना हे सरप्राईज दिलं आहे आम्ही. आता इथे आपण पाहतो आहे की नागराजचा मुलगा जो राकेश आहे तो आता काही करून मध्ये घुसतो आणि प्रयत्न करतो की सगळ्यांसमोर सायलीची चांगलीच फजिती करायची आणि ती तन्वी नाही आहे हे सिद्ध करायचं. त्याच्यासाठी आता तो सगळ्यांसमोर आलेला असतो आणि सगळेजण ह्या गोष्टीच्या आनंदात असतात की हीच खरी सायली किंवा तन्वी आहे. त्याच वेळेला काय झालं, तो म्हणतो कशावरून ही आपली तन्वी आहे, कारण याच्या आधी पण प्रियाने किती खोटे नाटे पुरावे दिले, उत्तरं दिले, सगळं दिले. त्याच्यामुळं काकांना किती त्रास झाला. ते सगळेजण ह्या सगळ्या गोष्टीत अडकत गेले आणि आता पुन्हा एकदा जर सायली पण तोच खेळ खेळणार असेल तर नको खेळूस तो हा खेळ. त्या बिचाऱ्यांना ह्या सगळ्या संकटातनं अजून निवळायला वेळही मिळालेला नाही आणि ते या दुःखातनं बाहेरही आलेलं नाही आणि तोच तो पुन्हा एकदा तन्वीचा खेळ खेळून त्यांच्या मनाशी आणि त्यांच्या भावनांशी खेळू नको. तर आता इथे तो इतका बोलत असतो, तो सगळ्यांना सांगत असतो का शक्यच नाही, ही तन्वी नाही, ही अनाथ मुलगी आहे, अनाथ आश्रमात वाढली, आता ही प्रियाच्या जागेवर ही डोकं लावते आणि आपल्या घरात घुसण्याचा प्रयत्न करते. आपली सुमन मात्र म्हणू लागते की त्यांना त्यांचं म्हणणं पूर्ण करू दे, त्यांच्याकडे काही पुरावे असतीलच ना, म्हणूनच ते म्हणतायत ना. आता पुरावे म्हणाल्यानंतर इथे लगेचच अर्जुन म्हणतो हो आमच्याकडे सगळे पुरावे आहे, पुरावे गोळा झाले म्हणूनच तर आम्ही तुमच्याशी ह्या विषयावर बोलायला आलो आहे. अर्जुनला मात्र प्रतापही म्हणतो की जर काही गफलत होत असेल तर आत्ताच क्लिअर करा. कुणाच्याही भावनांशी खेळण्याचा किंवा काही कुणाच्या मनावर काही गोष्ट बिंबवण्याचा प्रयत्न तुम्ही आता करू नका, कारण याच्या आधी पण रविराज आणि प्रतिमा सगळ्यांनाच खूप दुःख झालं आहे, पूर्ण आजीला पण झालेलं आहे आणि आता पुन्हा तेच खेळ खेळणार असेल तर अजिबातच खेळू नका. गैरसमज जर कोणाचा होत असेल तर तो आत्ताच क्लिअर करून टाका. तर इथे सायली मात्र म्हणू लागते की नाही, मला सगळं माझं बालपण आठवलं आहे म्हणूनच मी ठामपणे म्हणते ना, हे माझे आईबाबा आहे आणि मी तुमची तन्वी आहे. मला कुणाच्याही भावनांशी कसाच खेळ करायचा नाही आहे, कारण मलाही ह्या गोष्टीची म्हणजे अशी पूर्ण खात्री आहे की मला सगळेजण स्वीकारतील, कारण याच्या अगोदर सगळ्यांना दुःख मिळालेलं आहे त्या प्रियाच्या रूपामध्ये. आता महिपत बाबा की जय. आता इथे आपण पाहतो आहे त्यांचा दरबार भरला आहे, सगळेजण आले आहेत. आता इथे एक मोठी महत्त्वाची घोषणा होणार आहे. त्यांचा आश्रम जे बांधले आहे तिथे अन्नछत्र चालणार आहे, रात्रंदिवस लोकांसाठी अन्न शिजणार आहे. अगदी मंत्री महोदय यांच्याकडनं सुद्धा ह्या कामाची दखल घेतली जात आहे आणि मंत्री महोदय म्हणतात की मी पण तुमच्यासारखा भक्तच आहे, मी पुरेपूर प्रयत्न करणार की महिपत बाबांच्या आश्रमामध्ये कंटिन्यू म्हणजे रात्रंदिवस अन्नछत्र चालू आणि प्रत्येकाला अन्न मिळो, कधीही कोणी उपाशी राहू नको. कुठल्याही प्रकारची मदत एखाद्या भक्ताला हवी असल्यास आपल्या महिपत बाबांकडनं ती मिळावी. आता इथे महिपत बाबा 2-4 शब्द बोलायला स्टेजवर येऊन उभे राहतात, दीप प्रज्वलन करतात आणि आता त्यांचं बोलणं सुरू होतं. आता इथे तो सांगू लागतो की आदिरा ही माझी मानसपुत्री आहे, तिने हे सगळं घाट घातला, तिनेच हा सगळा हट्ट धरला आणि तिने हे सगळं कार्यक्रम आयोजन केलं, तिनेच सगळ्या गोष्टी एकदम रितसरपणे गोळा केला, सगळं केलं. आता इथे बोलताना महिपत बाबा म्हणू लागतात की जे काही कर्म जे काही चांगलं काम केले ते ह्या माझ्या मुलीने केले आणि त्याचं पुण्यफल ह्या माझ्या मुलीलाच मिळो, असं म्हणत तो 2 शब्द संपवतो. मात्र इथे अधिराला खूप भारी वाटतं की त्यांच्याकडनं इतकं कौतुक होतं आहे आपलं. आता हे सगळं पाहिल्यानंतर यातनं आपल्याला कुठे कुठे हात मारता येईल हा जो इथे डोक्यामध्ये विचार चालला आहे ना सचिनचा, तो आपण पाहू शकतो. तो मनातली मनात बोलत असतो की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लक्ष ठेवावं लागेल, कितीतरी पैशांची उलाढाल ह्या नावाखाली होते. तर आता एक मंत्री महोदय येतात आणि ते म्हणतात की महिपत बाबा यांच्या नावाने आम्ही आश्रम खोलणार, यांच्या नावाने आम्ही दानधर्म करणार, यांच्या नावाने कॉलेज शाळा ह्याही खोलल्या जाणार आणि प्रत्येक गरजवंताला यातनं मदत पुरवली जाणार आहे. इतकं छान आता इथे भाषण झाल्यानंतर मंत्री महोदय त्यांच्या वतीने त्यांच्या गुरूंना एक छोटीशी भेट देतात. अगदी थाट भरून असे खूप सारे पैशांच्या गड्डीचे नोटा दिलेले असतात, तेही आश्रमाच्या विकासासाठी आणि अन्नछत्र चालवण्यासाठी. इथे मंत्री महोदय आणि महिपत बाबा यांच्या दोघांच्याही सहकार्याने प्रत्येक व्यक्तीला अन्न मिळो आणि प्रत्येकजण जेवण करून सुखी राहो अशी जी इच्छा आहे ती इथे भक्तांकडनं केली जात होती आणि महिपत बाबांची पण तीच इच्छा आहे, प्रत्येकाला अन्न मिळो.
तर आता आपण इकडे पाहतोय सचिन मात्र विचार करतोय की एवढे पैसे, ह्या पैशात नक्कीच काळाबाजारी काहीतरी असेलच, कारण त्याला डाऊट येतोय की ह्या एवढ्या पैशांचं करणार काय, आणि जर हातच मारायचं तर मला पण मारायला भेटला पाहिजे. इथे त्याचा तो स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतोय. आपली तन्वी मात्र सगळ्यांना सांगू लागलेली आहे तिच्या सगळ्या या बदलाबद्दलच्या घटना. ती सांगते की आजीला जेव्हा डोक्याला लागला, आजी चक्कर येऊन पडली होती ना, तर आजी नंतर मला तन्वी म्हणून हाक मारली. त्याच्यानंतर ती नेहमीच मला तन्वी म्हणू लागली, जुन्या जुन्या आठवणी काढू लागली, आणि तिने एक दिवस माझ्या डोक्यावरती हात ठेवून मला अशी अंगाई गीत गाऊन झोपवलंही होतं. आणि ती अंगाई त्या सगळ्या गोष्टी पाहता पाहताना मला एक छोट्या मुलीचा भास व्हायचा. का कोणाच ठाऊक, सगळं हे जेव्हा रिपीट होत होतं ना, त्यावेळेला त्या सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर वारंवार येऊ लागल्या. मध्ये मध्ये यायचं बंद झाल्या होत्या, पण त्याच गोष्टी, तन्वी नावाचा सारखा उच्चार आजीकडनं तन्वी म्हणून मला जे स्वीकारलं गेलं, त्याच्यानंतर त्या गोष्टी घडत गेल्या. त्या सगळ्यांमधून मला सतत जाणवायचं की आपण ना कोणीतरी आहोत. मग मी तो शोध घेण्याचा प्रयत्न करू लागले, कारण मला त्या सगळ्या गोष्टींचा भास नेहमीच व्हायचा. मग मला हळूहळू लक्षात यायला लागलं की या सगळ्या गोष्टी तन्वीच्या आहे, आणि त्या मला का आठवत आहे. आता ही तन्वी आणि मी, आमच्या दोघींमध्ये साम्य तरी काय, तर त्यातच ना एक रेकॉर्डिंगची शुभंकर तिची कॅसेट आहे ना, ती प्रतिमा आत्याने मला एक दिवस ऐकवली. तर त्यातनं मला कळलं की हा आवाज तर माझा आहे. याचा अर्थ जो भास होतो आहे, जे काय होते ते ह्याच गोष्टींमुळे होते. तर मग ती आता त्या सगळ्या गोष्टींचा विचार करू लागली. त्यात ते एक चित्र बघितलं, जे चित्र इथे तन्वीने जाण्या अगोदर काढलं होतं, आणि असं एक चित्र हे आश्रमातल्या एका भिंतीवर पण एका मुलीने काढलेलं होतं. आता ती मुलगी कोण आहे हे मी ज्या वेळेला शोधलं त्यावेळेला कळलं की मीच काढलेलं होतं सायलीने. म्हणजे सायली आणि तन्वी ह्या दोन व्यक्ती ह्या एकच आहे इथे सिद्ध झालेलं होतं. पण हे सगळं सिद्ध करण्यासाठी काहीतरी पुरावे हवे, म्हणून आम्ही पुराव्यांच्या शोधासाठी थोडे दिवस थांबून घेतलो. जोपर्यंत पुरावे आपल्या हाती येत नाही तोपर्यंत आपण हे सगळं करू नये असं मला वाटायचं. तर आता इथे सायलीने काढलेलं चित्र आणि तिच्या आश्रमातल्या भिंतीवरचं चित्र, ह्या दोन्हीही गोष्टी सगळ्या घरच्यांना दाखवण्यात येतात. सगळेजण आश्चर्यचकित होतात, पण तरीही हा एवढासा पुरावा पुरे नाही, कारण असे पुरावे तर कोणीही पण तयार करू शकतं. प्रियाने पण तर हेच केलं होतं, सगळं ठाऊक आहे. आता इथे सायली सांगू लागते की आम्ही ह्या सगळ्या गोष्टी डॉक्टरांशी चर्चा करून बोलू लागलो, तर डॉक्टर मला म्हणाले की तुम्हाला तुमच्या जुन्या आठवणी आठवायच्या असेल तर तुम्हाला लहानपणच्या आणखी काही गोष्टी रिक्रिएट सीन, म्हणजे नाही का म्हणतो परत त्याच घटना घडल्या की आपल्याला आठवण होईल की आपण तेव्हा असं केलं होतं, आत्ता असं केलं आहे. तर आता ते सगळे सीन आम्ही करायला घेतले. अर्जुन मला मदत करत होता. आम्ही दोघं कळत नकळत पण सगळ्यांपासून लपवून हे सगळं करत होतो. आणि त्या दिवशी तर ॲक्सिडेंटचा सीन आहे, तो करायच्या वेळेला आमचा तर जीव जाता राहिला आहे. आणि हे सगळं घडलं त्याच्यामुळे काय झालं, माझी मेमरी पुन्हा परत आली आणि मला सगळं काही लख्ख आठवायला लागलं. मला माझे आई बाबा, माझी आजी, अर्जुन, मामा मामी सगळे आठवले. हे सगळं बोलल्यानंतर कल्पना मात्र म्हणते, तुमचा जर काही गैरसमज होत असेल, पुन्हा एकदा हे जर खोटं ठरलं तर मग आपण काय करायचं, दरवेळेला त्याच भावनांमध्ये अडकायचं का. तर आता इथे सगळेजण इमोशनल होते, आणि हे जे इमोशनल आहे हे आत्ता नको व्हायला, कारण परत जर काही गैरसमज झाला ही जर आपली तन्वी नसली तर मग पुन्हा एकदा हिरमोड होईल ना. तर इथे अर्जुन म्हणतो हो, पण आणखी एक व्यक्ती, जी व्यक्ती सांगू शकेल की सायली कोण आहे तन्वी कोण आहे. मग तेव्हा अर्जुन जातो, दर्जा उघडतो, दारात नाही ते मधुभाऊ आलेले दिसतात. मधुभाऊ तर कोमात होते, अचानक कसे काय उठले म्हणून सगळ्यांना प्रश्न पडला. आश्चर्यचकित सगळेजण झाले. तर इथे कुसुमताई सांगू लागलेली आहे की काल रात्री काय झालं कोणास ठाऊक, एवढं बळ मधुभाऊंमध्ये कुठून आलं. ते उठून बसले आणि सवसव करायला लागले. तर आता रविराज इथे विचारू लागतात की मधुभाऊ तुम्हाला नक्की बरं वाटतं आहे ना. तर ते म्हणतात हो, मी बरा आहे, ठणठणीत आहे. बहुतेक मला हे सत्य सांगण्यासाठीच देवाने आजपर्यंत जिवंत ठेवलं असेल की तुमची तन्वी ही माझ्या आश्रमात सायली म्हणून वावरत होती. मला माहीत नव्हती ती कोणाची मुलगी आहे, पण तिला मी पुरेपूर सांभाळणं आणि तिच्यावर संस्कार करण्याचं काम केलं. तर इथे आपण पाहतोय सगळेजण वेगवेगळे पुरावे मागतायत. तर अर्जुन प्रत्येकाला प्रत्येक पुरावा देत असतो. मात्र आता आपली प्रतिमा त्या फारच इमोशनल झालेली आपल्याला पाहायला मिळणार. आणि आता इथे आपण पाहतोय की मधुभाऊ सगळ्या घटनाक्रम सांगू लागतात की हे सगळं कसं घडत गेलं. तर आता इथे एक दिवस ना, जेव्हा प्रियाच्या घरी मधुभाऊ होते त्यावेळेला प्रियाच्या खोलीमध्ये आपल्या सायलीचा फोटो लहानपणीचा पाहिला. तर हा फोटो तर सायलीचा आहे. मग इथे ती तन्वी आहे आणि इथे प्रिया तन्वी बनून आली. मग हा सगळा काय प्रकार आहे, तेव्हा माझ्या लक्षात आलं की प्रियाने इथे सगळ्यांना खोटं सांगितलं आणि ती सायलीच्या जागेवर तन्वी बनून आली आहे आणि ती बबली दुसरीच मुलगी आहे. तर हे सगळं सत्य मला कळलं आणि मी सगळ्यांना सांगणार. तेव्हाच त्यांनी माझी
ही असली अवस्था केली, माझ्या डोक्याला मार लागल्यामुळे मी कोमात गेलो होतो. पण आता मी बरा आहे. मला हे तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं की तुमची तन्वी दुसरी तिसरी कोणी नसून ही तुमची सायलीच आहे. आणि आपली प्रतिमा ते मात्र आता इमोशनल होते. आता म्हणते की बस झालं, मला कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही पुराव्यावर विश्वास नाही. मला आता फक्त माझ्या मुलीवर विश्वास आहे. कारण मला नेहमी वाटायचं की आमच्या दोघींमध्ये काहीतरी नातं आहे. पण आज त्या नात्याचा उलगडा झाला असं म्हणत इथे प्रतिमा त्या सायलीला जवळ घेऊन घट्ट मिठी मारते. तर आपण पाहू शकतो सायली पण फार खुश असते आपल्या आईला भेटून. आपली आई आणि आपण जणू काही किती दिवसांनी पहिल्यांदाच भेटतोय अशी त्या दोघीजणी एकमेकींना घट्ट मिठी मारतात आणि बोलू लागतात. इकडे मात्र आपला अर्जुन आहे ना, सर्वांना मग पुरावे दाखवण्यासाठी DNA रिपोर्ट दाखवतो. कारण DNA पण महत्त्वाचं आहे. तर इथे प्रतिमा आत्या आणि सायली ह्या दोघांचाही DNA मॅच झाल्याचं तो सगळ्यांना कळवतो. सगळेजण आता आनंदाने भारावून जातात की एवढं सगळं घडलं आहे, एवढं सगळं झालं आहे आणि आता सगळं काही चांगलंच होणार. तर आपण इकडे पाहतो आहे DNA रिपोर्ट पाहिल्यानंतर रविराज म्हणतो की खरंच माझी मुलगी आहे का? तर अर्जुन म्हणतो हो, तुझीच मुलगी आहे. आता इथे पण पाहतो आहे की सगळेजण खूप आनंदी असतात की आपली तन्वी ही दुसरी तिसरी कोणी नसून ही आपली सायलीच आहे. आणि सायलीच तन्वीच सायली एवढा गोंधळ घातला आहे यांनी. बरं, आता आपण पाहतोय पूर्ण आजीची जवळ जाऊन आपली सायली त्यांना घट्ट मिठी मारते आणि नव्याने पहिल्यांदाच भेटल्यासारखं भेटू लागते. आता मात्र आपण जेलमध्ये पाहतोय की खूपच जास्त संताप केलेला आहे प्रियाने स्वतःचं. कारण तिला कळले की सायली ही खरी तन्वी आहे, हे सगळ्या घरच्यांना कळले. चला तर मग आता प्रत्येकाने तिला स्वीकारलेला आहे. पण पुढे काय ट्विस्ट ना तो आपण पाहण्यासाठी पुन्हा भेटूया. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.